नमस्कार पब्लिक. माझे नाव आहे राजेश सिद्धेश्वर काळे. मी सांगोला येथील कुंभार गल्लीमधील रहिवासी आहे. व्हिडिओ बनवण्याचं रिझन एकच आहे. खाली बघू शकता तुम्ही, ही आपली सेंट्रो गाडी आहे. या गाडीची कशा प्रकारे अवस्था केली आहे तुम्ही बघू शकता. खाली फोटोज दिले आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे. माझे वडील एक रिटायर शिक्षक आहेत व आमच्या फॅमिलीला गेले 2 ते 3 महिन्यामध्ये आमच्या गाडीची काच हे तिसऱ्यांदा आहे. आम्ही एकदा शांत बसलो, दोनदा शांत बसलो. मला एकच सांगायचं आहे की ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांनी लवकरात लवकर आमची माफी मागावी येऊन, नाहीतर झालेली चूक मान्य करावे. आम्ही शांत बसण्यास तयार आहे. अन्यथा आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत गेलोय. त्याच पोलीस चेक करायला येतीलच. माझी सांगोला पोलीस स्टेशनला हात जोडून विनंती आहे की आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे. सांगोला पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याला शिक्षा द्यावी. आणि मला एकच सांगायचं आहे, ज्याने कोणी हे जाणून बुजून केलं असेल, जाणून बुजूनच केलंय, एकदा नव्हे दोनदा नव्हे तर ही तिसरी टाइम आहे की आमच्या सेंट्रो गाडीची काच फोडलेली आहे. तर मला त्याला एकच सांगायचं आहे की एक जण प्रगती करत असेल तर तुम्ही त्याच्यावर जळताय कशाला. आम्ही 1 जानेवारीला नवीन गाडी घेतली बोलेरो निओ. तर आमची प्रगती बघूनच विरोधक जळायला लागलेत. मला एकच बोलायचं आहे, तुम्ही म्हणसाल की हा असा का बोलतोय की प्रगती झाली म्हणून जळायला लागलेत. मग गल्लीमध्ये एवढ्या सगळ्या गाड्या आहेत, आमचीच गाडीची काच का फुटते? आम्ही शांत बसतो याचा अर्थ असा नाही की आम्ही संत आहे. आम्हाला कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. कृपया करून मी हात जोडून सांगोला पोलीस स्टेशनच्या ज्येष्ठ साहेबांना, घुगे साहेबांना विनंती करतो की याची लवकरात लवकर सांगोला पोलीस स्टेशनने दखल घ्यावी. हे 2 ते 3 वेळेस झालंय.